नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्यात दाखल बोगस शिक्षण व बनावट शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात शासनाची फसवणूक करून बनावट अनुभव प्रमाणपत्रे, खोटी स्वाक्षरी, शिक्के व दस्तऐवजांच्या आधारे शालार्थ आयडी मिळवून शासकीय निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे। फिर्यादी मुन्ना तुलाराम वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ओमकार मल्टीपर्पज एज्युकेशन सोसायटी अंतर्गत असलेल्या SKB प्राथमिक माध्यमिक विद्यालयाच्या नावाने बनावट शिक्षक अनुभव प्रमाणपत्र तयार करून आरोपींनी संगणमताने शासनाची फसवणूक केली। या बनावट कागदपत्रांच्या आधारे आरोपी पराग पुडके याला शालार्थ आयडी व पदोन्नतीसाठी आवश्यक शासकीय मान्यता मिळवून देण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या घोटाळ्यात यापूर्वी 17 आरोपींना अटक करण्यात आली असून आता गोंदिया जिल्ह्यातील शाळेतील 3 शिक्षकांना अटक करण्यात आली आहे। आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे। तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। आपल्याकडे सदर पोलीस स्टेशनला शालेय विभागातील घोटाळ्यासंदर्भात मे महिन्यामध्ये 2025 गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आपल्याला काही आरोपीच्या घरातील घरझडतीमध्ये काही बनावट कागदपत्र मिळून आली होती। त्या बनावट कागदपत्रांच्या आधारे आपण पुढे तपास सुरू होता। त्या तपासामध्ये अद्यापर्यंत आपण एकूण 17 आरोपी अटक केलेले आहेत। प्राथमिक दोषारोप पत्र देखील न्यायालयामध्ये दाखल करण्यात आले। त्याच्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास चालू असताना या मुख्य आरोपीच्या घरामध्ये जे बोगस कागदपत्रे मिळाले होते त्याच्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगाव येथील सिद्धार्थ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज या ठिकाणातील 2 शिक्षक आहेत, दिलेश कुमार कटरे आणि रुपाली रहांगडाले यांचे देखील बनावट कागदपत्र त्या आरोपीच्या घरामध्ये मिळून आले होते। त्याच्या संबंधाने आपण तपास करत असताना शालेय विभागातील वेगवेगळ्या कार्यालयामधून त्यांची माहिती प्राप्त केली असता एकंदरीत तपासामध्ये असं दिसून आलं की यांनी त्यांचे बनावट कागदपत्र सादर करून प्रस्ताव दाखल केले आहेत आणि त्याच्या आधारे त्यांनी नियुक्ती प्राप्त केलेली आहे। त्याच्यावरून आपण या गुन्ह्यामध्ये त्यांना आरोपी केलं होतं। त्याच्या संदर्भात त्यांनी सेशन कोर्ट, हायकोर्ट वेगवेगळ्या ठिकाणी जामिनाकरता अर्ज केले, परंतु त्यांचे जामीन अर्ज आपण आपल्याकडे असलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे नाकारण्यात आले होते। यातील 3रा आरोपी आहे ज्यांचं नाव भाऊराव मधुकर मालदे आहे। हे त्या सिद्धार्थ हायस्कूल येथे मुख्याध्यापक म्हणून काम करत असतात। तर या 2 शिक्षकांच्या बोगस प्रस्तावाच्या आधारे जी नियुक्ती झाली होती त्याच प्रस्तावाच्या आधारे त्यांना पुढील शालार्थ आयडी मिळवण्याकरता त्यांनी उपसंचालक कार्यालयामध्ये त्यांच्या सहीने प्रस्ताव पाठवल्याने त्यांचा देखील गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झालेला आहे। अशा पद्धतीने तिन्ही आरोपींचा गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना जिल्हा गोंदिया ठाणेगाव येथून अटक करण्यात आले। न्यायालयामध्ये त्यांना हजर केलं असता त्यांना न्यायालयाकडून पुढील 2 दिवसाकरता पोलीस कस्टडी मिळाली असून त्याच्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये अनेक इतर शिक्षक विभागातील वेगवेगळे पदावरील अधिकारी किंवा वेगवेगळ्या संस्थांमधील शिक्षक व संस्थाचालक यांचा देखील सहभाग निष्पन्न होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने देखील आपण अधिक तपास करत आहोत। संपूर्ण गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सिंगल सर, सहपोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर, आमच्या विभाग रिजनच्या श्री दाभाडे सर, DCP झा सर व ACP सुहास जगताप सर यांचं मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे। त्याचबरोबर आमच्या पोलीस ठाण्याकडील टीम PSI संतोष शिरडोळे, पोलीस हवालदार सुनील राऊत व पोलीस हवालदार प्रलेश कापसे यांच्या पथकाने ही कामगिरी केलेली आहे।